ऐकलास? काय चालला हा काय कळणार नाही माका. वय तो नरेंद्र मोदीजी वय ती मुंबई उकलान गुजरातीक घेऊन जातलो. वय तर मी ऐकलंय. तुम्ही ऐकलास? काय कळला तुमका? वय त्या दोन भावांनी सांगितल्यानी. अहो तो ब्रँड, त्या ब्रँड माहिती असा ना, ठाकरे ब्रँड. त्या ब्रँडनी सांगल्यानी, त्या ठाकरे बंधूंनी सांगल्यानी. वय ती त्यांची मुलाखत झाली, त्यांची भाषणं ऐका. तुम्ही ताच ऐकतालास. काय ऐकतालास? तर वैते नरेंद्र मोदीजी वैती मुंबई उकालतले आणि खंय घेऊन जातले? गुजरातीक. माका याक कळलं नाही. वय तो नरेंद्र मोदीजी तू गुजरातीक घेऊन जातलो मुंबई आणि ठेयतलो खयल्या कोपऱ्याक ठेयतलो? खयल्या बाजूक ठेयतलो? उत्तरेक ठेयतलो, दक्षिणेक ठेयतलो, पश्चिमेक की पूर्वेक ठेयतलो? ता पण समजाक होया. ता पण ह्यांनी सांगाक नको आमका. म्हणजे आमका कळला खंय घेऊन गेलो तो. परत आमका हाडूक गावतली ना मगे ती मुंबई. आता परत शोधूक लागतला आमका बॅटरी घेऊन. मगे किती त्रास आमका मराठी माणसाक. ह्यांनी सांगाक नको आधी या दोन भावांनी. वय ती मुंबई वय तो नरेंद्र मोदीजी घेऊन जातलो म्हणान. आणि काय माहित आहे, मराठी माणसा जागो हो, रात्र वैऱ्याची असा. आता नाही तर कधी नाही, अभी नाही तो कभी नाही. म्हणजे काय, आता ही संधी इलेली असा मराठी माणसाक. काय करू, निर्णय घेऊ. आणि मराठी माणूस झोपलो हा. काय शिरा पडो त्या मराठी माणसाच्या तोंडात. मराठी भाषा, मराठी भाषा. अरे मराठी भाषेची गुजराती भाषा झाली. नाही माहिती तुमका? वय त्या नरेंद्र मोदीजींनी त्या वरळीमध्ये त्या आपल्या उद्धव ठाकरेचो झील त्याका सांगल्यान ते बॅनर लाय. काय केम छो केम छो. बघलास माते बॅनर? केम छो वरळीकर. वय ते आदित्य ठाकरेन लायल्यान. कोणी सांगल्यान? वय त्या नरेंद्र मोदीजींनी. ह्या त्या नरेंद्र मोदीजींनी वय त्या आदित्य ठाकरेक सांगल्यान वय ते मराठीमध्ये लिहू नकोस बॅनर, गुजरातीमध्ये लिहू. आणि हो ऐकलो, घाबरलो. किती दमदाटी या नरेंद्र मोदीजीची. आणि काय असं माहिती आहे गावाल्यानू, वय ते महानगरपालिकेचे शाळा होतेत ना मराठी माध्यमाचे, वय ते सुद्धा तो घेऊन गेलो. म्हणजे बघा काय सांगतलंय मी त्या नरेंद्र मोदीजी. काय बोलूचा आणि काय सांगूचा. मराठी माध्यमाच्या त्या महानगरपालिकेच्या शाळा वय तो नरेंद्र मोदीजी गुजरातीत घेऊन गेलो. आता ते हाडतलो कोण आता परत? आमका त्रास ता, मराठी माणसाका त्रास. खंय खंय नेऊन ठेवले ते शोधू काय आता आमका. बॅटरीक घेऊन, बॅटरीक असा तुमच्याकडे वय ते शोधूक. कधी काळोखात, रात्री अपरात्री, दिवसा ढवळ्या वय ते नरेंद्र मोदीजींनी वय ते महानगरपालिकेच्या शाळा मराठी माध्यमाच्या घेऊन गेलो. पसार झालो. काय सांगतलंय. बरा झाला बाबा ह्या दोन ब्रँडनी, या भावाशीनी आमका जागा केल्यानी. आणि काय माहिती आहे, 25 वर्षांनी राज्य केल्याने वय त्या उद्धव ठाकरेंनी या महानगरपालिकेवरती. त्यांचा सरकार होता, शासन प्रशासन त्याच्याच हातात होता. मग ह्या उद्धव ठाकरेंनी असं काय केलं, या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी रुग्णालय चालू नाही केल्या वय ते महानगरपालिकेचे नवीन. आता सांगता तो, आता मी वैताग कॅन्सरचा रुग्णालय खोलतलंय, चालू करतलंय. म्हणजे विचार करा तुम्ही, काय वेळ इली ती, काय परिस्थिती इली ती. काय सांगतलंय. वय तो नरेंद्र मोदीजी शाप चुकीचो वागता. माका आता राग गेलो आता. वय तो काय करता बघा. काय केलं त्यांनी ह्या 25 वर्षात त्या उद्धव ठाकरे काम करू देऊक नाही त्यांनी. त्याचे हातपाय बांधून ठेवले नाही या नरेंद्र मोदीजींनी. आता वय तो नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस प्रश्न विचारता. काय विचारता, या 25 वर्षात काय केलास म्हणा या उद्धव ठाकरे. आता तुम्ही हातपाय बांधून ठेवलास त्या उद्धव ठाकरेचे, तो काय करतो विचारो बाबडो. नाही बरोबर ना. शिरा पडो. माका आता टेन्शनच इला मराठी माणसाचा. माझ्या पण अस्तित्वाचा टेन्शन इला. माका पण उचलून घेऊन जातलो तो. वय त्या मराठी माणसाक उचला घेऊन जातलो व नरेंद्र मोदीजी आणि गुजराती बनयतलो. म्हणजे झाले शिरा पडो. या महाराष्ट्राचा सुद्धा गुजरात झाला.
मुंबई बरोबर नाही काय, होय की नाही? मग जागा हो भाई, आता मराठी माणसात एकत्र येऊ भया, जागा व्हा मराठी माणसा. वैद्य बघा प्रचार करतात, बोंबालतात, सांगतात मराठी माणसा जागा हो म्हणा. होय तो नरेंद्र मोदीजी हनुमान सारखा गेलो आणि ती संजीवनी बुटी हाडूक गेलो ना, तो संजीवनी बुटी हाडता हाडता तो पर्वतच घेऊन येलो. तसाच हो नरेंद्र मोदीजी येलो हे संजीवनी बुटी घेऊ. संजीवनी बुटी खायली तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, रोकडो पैसो नाही काय, वैतो घेऊन गेलो तो. नुसता वैताच नाही घेऊन गेलो तो, अख्खी मुंबईच घेऊन गेलो अर्थसंकल्पाबरोबर. तर रोकडो जो कमाई होते ना मुंबईकर, ही महानगरपालिका त्याच्या सकटच घेऊन गेलो, म्हणजे त्या संजीवनी बुटीबरोबरच घेऊन गेलो. होय तो नरेंद्र मोदीजी काय सांगतलंय म्हणून त्याका उद्धव ठाकरे वय त्या मुंबईचा उद्धार करूक गावलो नाही, विकास करूक गावलो नाही त्या 25 वर्षात. वय ती जडीबुटी नरेंद्र मोदीजी घेऊन गेलो गुजरात एक. मग कसो करतलो तो, या लक्ष्मणात बरो कसो करतलो तो, म्हणजे मुंबई हो, लक्ष्मण म्हणजे मुंबई बरो कसो करतलो, ती संजीवनी बुटी घेऊन गेलो तो. वय तो नरेंद्र मोदीजी म्हणून वय ते कामा रावले. महानगरपालिकेच्या रुग्णालय, महानगरपालिकेच्या शाळा, तो रस्ते आणि रस्त्यात खड्डे आणि वैता काय काय असत ना योजना प्रकल्प, वैते सगळे प्रकल्प असेच प्रलंबित रावले. कसे रावले? 25 वर्षा ह्या नरेंद्र मोदीजींनी काय केल्या, ह्या उद्धव ठाकरेच्याकडे जी संजीवनी होती ना, त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळालेली तीच तो घेऊन गेलो गुजराती. म्हणजे बघा तो नरेंद्र मोदीजी कसो असा तो. म्हणून सांगतोय बाबा, त्या दोघांनी काय सांगल्यानी जागो व्हा, एकत्र येलेत. आणि ते काय सांगतात, मराठी माणसा एकत्र ये, नाहीतर काय होताला, मराठी माणसाची मता थोडी भाजपाक पडतली, थोडी शिवसेनेक पडतली, थोडी उभाटाक पडतली, थोडी मनसेक पडतली, थोडी काँग्रेसात पडतली, थोडी बहुजन पार्टीक पडतली, थोडी ह्याका पडतली, थोडी त्याका पडतली. आणि ती काय झाली, वाटणी होतली. किती वाटे झाले हो, होय ते वाटे होतले. आणि काय झाले मग हे काय करतलो, नरेंद्र मोदीजी येतलो आणि त्या मराठी माणसाक पण उकलान घेऊन जातलो मुंबई सकट आणि त्याचा गुजराती करतलो. म्हणजे बघा, तुम्ही गुजराती झालास मराठीचे. आता नरेंद्र मोदीजींनी त्या मराठी भाषेक राज्यभाषा म्हणून त्यांनी दर्जो दिला. इतकं मोठं काम केलं त्यांनी. म्हणजे काय केल्या, ती मराठी भाषा घेऊनच गेलो तो. अविभाज्य घटक असा मराठी माणूस या मुंबईचो, त्याका सुद्धा घेऊन गेलो. स्थानिक मराठी माणूस घेऊन गेलो. म्हणजे या नरेंद्र मोदींनी काय केलं बघा, किती मोठं हो लुटारू असा नरेंद्र मोदीजी. नाही कळला तुमका? नाही जागे व्हा आता. ते 2 भाऊ एकत्र येले, वेगळे झाले, ते पण मराठी माणसाच्या मुद्द्यावरती, मराठी माणसाचा भला करू, या मुंबईचा भला करू वेगळे झालेत, या महाराष्ट्राचा भला करू वेगळे झालेत. आणि आता एकत्र येले त्या सुद्धा मराठीचा मुद्दो घेऊन. म्हणजे 1966 पासून ती शिवसेना स्थापन झाली त्यावेळेपासून एकच मुद्दो लावून धरले, मराठी माणसा जागो हो. बाळासाहेबांनी केल्याने ती परिस्थिती वेगळी होती आणि तेव्हा खरोखरच गरज होती. तेव्हा मराठी माणूस एकत्र येलो, बाळासाहेबांक जिंकान दिल्या, हिंदू हृदय सम्राट बनायल्या. आणि वैता हिंदू हृदय सम्राट ती पदवी सुद्धा तो नरेंद्र मोदीजी घेऊन गेलो. त्या उद्धव ठाकऱ्यां नाही काढूक, त्याका जनाबे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकऱ्यांना नाही बनवक, त्या नरेंद्र मोदीजींनी केल्या. आणि हिंदू हृदय सम्राट तो घेऊन गेलो. आणि आता त्या भारताचा हिंदू हृदय सम्राट कोण असा, तो नरेंद्र मोदीजी. केवढं मोठं चोर हो, शिरापडो. त्यांच्या बापा शीक चोरल्यानी, त्यांचा
संघटना चोरल्यांनी, शिवसेना धनुष्यबाण चोरल्यांनी, काय काय चोरल्यांनी. आता तर काय तर त्यांच्या उमेदवारांनी भरलेले जे अर्ज होते ते सुद्धा चोरल्यांनी आणि यांचे बिनविरोध निवडून येले. म्हणजे बघा किती मोठं चोर हो नरेंद्र मोदीजी आणि वैतो देवेंद्र फडणवीस. मराठी माणसा जागा व्हा हो. देवेंद्र फडणवीस मराठी नाही असा पहिला सांगतोय. वैतो नरेंद्र मोदीजींनी या भाषेत जो दर्जो दिला राज्यभाषा म्हणा तो सुद्धा तो मराठी माणसाच्या मुळावर उठलो, भाषेवर उठलो, भाषेच्या मुळावर उठलो. वैतो नरेंद्र मोदीजी नाही जागा व्हा आता. वै त्या दोन भावाशींनी सांगितल्याने ते एकत्र येलेत. ते विभक्त झालेले ते एकत्र येलेत. आता काय सांगतात मराठी माणसा एक हो. रात्र वैर्याची असा आणि खरोखरच वैर्याची असा. मराठी माणसा जागो व्हा. काय कळलं तुमका? काय नरेंद्र मोदीजी नाही तर काय करतलो मुंबई उकलान घेऊन जातलो आणि गुजरातीत नेऊन ठेवतलो. मराठी माणसाक उकलान घेऊन जातलो आणि गुजराती बनयतलो. जागे व्हा. मराठी बन जपा. काय कळला?